आपल्या बऱ्याच फॅमिली मेंबरचा सध्या क्वेश्चन आहे की परमिट रूम बिअर बार अथवा बिअर शॉपीसाठी येणे गरजेचं आहे का, आवश्यक आहे का? आणि जर येणे नसेल आत्ता, तर आपण लिकर लायसनची प्रोसेस, परमिट रूम बिअर बारची प्रोसेस किंवा बिअर शॉपीची प्रोसेस करू शकतो का? प्रश्न असा आहे की माझी जागा आहे किंवा भाड्याची जागा आहे, ती सध्या येण्याच्या प्रोसेसमध्ये आहे, तोपर्यंत मी थांबू का माझी लिकर लायसन काढायची प्रोसेस सुरू ठेवू? मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्ही लिकर लायसन काढायच्या प्रोसेसमध्ये असाल तर ऑनलाईन ॲप्लिकेशन करणे आणि तुमची फाईल ऑफलाईन सबमिट करणे इथपर्यंत करायला तुम्हाला काही सुद्धा येण्याची आवश्यकता नाहीये. तुमची फाईल सबमिट झाल्यानंतर ज्यावेळेस एक्साईजचे अधिकारी तुमच्या इथं स्पॉट व्हेरिफिकेशनला येतील त्यावेळेस तुम्ही त्यांना येणे दिलं तरी चालू शकतं. म्हणजे येणे करणे आणि एक्साईजचं ॲप्लिकेशन करणे ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही सायमल्टेनियसली चालू शकता. येणे नाहीये म्हणून हे प्रोसेस थांबवू नका. जेणेकरून समजून चला तुमचं 1-2 महिन्यात 3 महिन्यात येणे होणार आहे, ठीक आहे, तोपर्यंत इथं लायसन काढायची प्रोसेस तुम्ही चालू करा. ह्या प्रोसेसला सुद्धा 2 ते 3 महिने लागतात. तुमचं वॉटर टेस्टिंग, पोलीस व्हेरिफिकेशन, फूड अँड ड्रगचं लायसन, शॉप ॲक्टचं लायसन, ब्लू प्रिंट, 5-6 प्रकारचे ॲफिड्यूट, हे सगळं बनायला साधारण 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागतो. तोपर्यंत तिकडं तुमचं येण्याची प्रोसेस चालू ठेवा, इकडं तुमची लिकर लायसन ॲप्लिकेशनची प्रोसेस चालू ठेवा. तुम्ही पहिल्यांदा ॲप्लिकेशन करा. ॲप्लिकेशन ऑनलाईन ऑफलाईन सबमिट झाल्यानंतर एक्साईजचे अधिकारी ज्यावेळेस तुमच्या इथं स्पॉट व्हेरिफिकेशनला, स्पॉट व्हिजिटला येतील त्यावेळेस तुम्ही त्यांना येण्याची ऑर्डर तुम्ही प्रोड्यूस करा, त्यांना ती द्या, तरी तुमचं काम होऊ शकतं. तर माझं तर म्हणणं असं आहे की जी लोक येणे नाही आहे म्हणून थांबलीत, येण्याचं काम चालू आहे म्हणून थांबलीत, त्यांना माझं असं सांगणं आहे की तुम्ही या ठिकाणी एक्साईजच्या सबमिशनची प्रोसेस चालू करा, तिकडं येण्याची प्रोसेस पण चालू ठेवा. धन्यवाद.